मी कायम म्हणतो बुद्धिवंतांचा महाराष्ट्र बदमाशांचा झालेला आहे. मुख्य लढत ही महायुतीतल्या पक्षातच आहे. म्हणजे की महाराष्ट्रातला नंबर 1 चा पक्ष नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये हा भारतीय जनता पक्षच असेल. यामध्ये माझ्या मनात काही शंका नाहीये. ज्या क्षणाला शिंदेची गरज संपेल त्या क्षणाला शिंदेना अडगळीत टाकलं जाईल याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ठरवलेलं आहे की शिंदे आता जे काय काम करतील ते माझ्या नियंत्रणात करतील. तर भाजप काय मराठी माणसाचा प्रश्न मराठी माणसाचा पक्ष नाही. 100% मी सांगतो भाजप हा मंगलप्रभात लोढा आणि तत्सम लोकांचा पक्ष आहे. फडणवीसांनी शिंदेचे पंख कापलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे. आणि सगळ्यात मी गंभीर विधान करतो की या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये नागरिक भागीदार आहे, तो स्टेक होल्डर झालेला आहे. शांत हे गुजरात मॉडेलच आहे. गुजरात मॉडेल हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. गुजरात मॉडेल विकासाचं नाहीये, ते एकपक्षीय राजकारणाचं मॉडेल आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक निवडणुका चालू आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. पण या निवडणुकांमध्ये सध्या जे खेळ चालू आहेत ते बघितल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कुठल्या लेवलला गेलेलं आहे याची प्रचिती येते. खरं तर 237 आमदारांचं बहुमत असलेलं सरकार आहे. पण वर्षाच्या आतमध्येच 2 डिसेंबरपर्यंत युती आम्हाला टिकवायची ही भाषा सुरू झालेली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं अंतर्गत वॉर जे आहे ते अगदी जाहीरपणे काही विधानांमधून प्रकट होत आहे. त्याच्याबद्दल कितीही त्यांनी नाकारलं तरी परिस्थिती जी आहे ती शिंदेंच्या दिल्ली वाऱ्यामधून आपल्याला स्पष्ट होते आहे. आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा घराणेशाहीचे खेळ, पैसे वाटपाचे खेळ, त्याच्यानंतर बिनविरोधच्या नावाखाली जी काही दहशतीची उदाहरणं आपल्याला बघायला मिळाली, अगदी मोहोळपासून ते गिरीश महाजनांच्या मतदारसंघापर्यंत सगळीकडेच हा खेळ जो आहे तो चालू आहे. काय नेमकं महाराष्ट्रातल्या या राजकारणाचे पडसाद आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. बऱ्याच दिवसानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर आत्ता माझ्यासोबत आहेत. वागळे सर मध्ये गोव्याला गेलेले होते इफ्फी फिल्म फेस्टिवलला. थोडासा रिलीफ मिळाला असेल तुम्हाला या राजकारणापासून. पण हे जे काही चालू आहे बजबजपुरी अक्षरशः मांडलेली आहे आणि बहुमताचं सरकार आहे. अजून वर्षपूर्ती म्हणजे आता होईल या सगळ्या काळामध्ये. पण एवढ्यातच म्हणजे संपूर्णपणे महायुतीची चर्चा होतीये. विरोधक कुठे नाहीयेत हे तर आपण बघतोच आहे. पण सुरुवात आपण करूयात की ते 2 डिसेंबर नंतर नेमकं काय होणार आहे हे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा करतात तेव्हा खरोखर काही सस्पेन्स आहे पुढे असं तुम्हाला वाटतंय? 2 डिसेंबर नंतर काय होणार हे कुणालाच माहीत नाहीये. हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विधान केलंय पण त्यांना स्वतःलाही माहीत नसेल हे मला वाटतं. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची जी पातळी आहे ही सतत खालीच जाते. अधोगती अधोगती अधोगती. मला असं वाटतं आत्ता या ज्या निवडणुका आहेत नगरपालिका 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती यामध्ये हे सगळं चाललेलं आहे निवडणूक. त्याच्यामध्ये जे प्रतिबिंब पडतंय ना ते महाराष्ट्रातल्या वरच्या पातळीवरच्या गलिच्छ राजकारणाचंच पडतंय. म्हणजे संधिसाधूपणा, विचारांचं काही देणं घेणं नाही, तत्वज्ञानाचं काही देणं घेणं नाही, पैशाचा बाजार, अमाप पैसा खर्च केला जातोय, गुंडगिरी, धमक्या आणि एकमेकाचे उमेदवार पळवणं सुद्धा, अपहरण सुद्धा. हे इतक्या मोठ्या प्रमाणावर वरच्या पातळीवर होत नसेल पण या नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जो तू म्हणालास बिभत्स चेहरा आहे, बजबजपुरी माजलेली आहे. हे बिभत्स बजबजपुरी हे शब्द सुद्धा सौम्य वाटावेत अशी गलिच्छ परिस्थिती आहे. हे आपलं राजकारण आहे. हा आजचा महाराष्ट्र आहे. मी कायम म्हणतो बुद्धिवंतांचा महाराष्ट्र बदमाशांचा झालेला आहे. गटार गंगा आहे ही, राजकारणाची गटार गंगा. आणि जो सर्वसामान्य माणूस आहे तो जर या राजकारणापासून दूर गेला तर मला आश्चर्य वाटणार. तो गेलेलाच आहे पण तो दूर जावा असेच या लोकांचे प्रयत्न चालू आहेत. कारण ही जी टोळकी आहेत माझ्या मते ही सगळी टोळकी आहेत. भाजपचं एक टोळकं, शिंदेचं एक टोळकं, ठाकरे सेनेचं एक टोळकं, काँग्रेसचं एक टोळकं. या टोळक्यांच्या हातातच सगळा कारभार राहावा म्हणून हे राजकारणी अशा पद्धतीने प्रयत्न करतायत काय हे मला कळत नाहीये. फार भयंकर उद्वेग आणणारं हे चित्र आहे. पण म्हणजे आपण
बिनविरोधचं पण उदाहरण बघितलं की 103 जवळपास नगरपंचायतीमध्ये बिनविरोध उमेदवार निवडून आले, त्यातले 100 भाजपचे आहेत. आता एक उदाहरण जर आपण मोहोळचं दिलं तर तिथं काय होतं हे बघितलं की एक महिला जाते, तिला अध्यक्षपदाचा फॉर्म भरायचा आहे तर तो तिला भरता येत नाही, भरल्यानंतर मग पुन्हा त्याच्यामध्ये त्रुटी काढून तो बाद केला जातो. जर आपण यादी बघितली तर हे सगळे भाजपच्याच नेत्यांच्या घरातली मंडळी आहेत की जे बिनविरोध निवडून आलेले आहेत. बिनविरोधच्या नावाखाली लोकशाहीचा दिखावा करायचा आणि प्रत्यक्ष हे दडपशाहीचं राजकारण चालू आहे सगळं. अगदी 100%. म्हणजे प्रश्न असा आहे की भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले किंवा त्यांचे काही नगराध्यक्ष निवडून आले. महाराष्ट्रातला पहिला नगराध्यक्ष कोण निवडून आला? जामनेरला मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी निवडून आली. कशी निवडून आली? म्हणजे हा प्रश्न तर विचारला पाहिजे ना की तिथे विरोधी पक्षांकडे उमेदवार नव्हता का? माझ्या मते जामनेरमध्ये ज्याचं उदाहरण दिलं जातं की आमचा पहिला बिनविरोध निवडून आला, तिथे एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा उमेदवार होता त्या गिरीश महाजन यांच्या बायको विरुद्ध. तर ऐनवेळी तो भाजपात गेला. तर असे ऐनवेळी उमेदवार भाजपात जातात. हे काय तत्वप्रणालीचा मोह पडला म्हणून जात नाहीत. हे एकतर पैसे घेऊन जातात, त्यांना पदांचं आश्वासन दिलं जातं किंवा धमक्या देऊन त्यांना आपल्याकडे घेतलं जातं. नगराध्यक्ष जे निवडून आलेले आहेत दोंडाईचा मध्ये 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि जे मंत्री आहेत जयकुमार रावळ यांची आई नगराध्यक्षपदी निवडून आलेली आहे. हा काय प्रकार आहे? हे सरळ सरळ मला असं वाटतं विरोधी पक्षाला खिशात घालणं आहे. तुला एक गंमत सांगतो. म्हणजे मी बघत होतो या सगळ्या निवडणुकांचा तपशील, तर मला एक लक्षात आलं की मुख्य लढत कोणात आहे? मुख्य लढत ही महायुतीतल्या पक्षातच आहे. म्हणजे पहिली लढत आहे भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिंदेची सेना, त्यानंतर भाजप विरुद्ध अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, याच्यातच आहे. काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची सेना, मला कुठेच दिसत नाहीये महाविकास आघाडीतले पक्ष. ठिकाणी तर ते स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर पण लढत नाहीये. हो, बरोबर आहे. अगदी म्हणजे विरोधी पक्षाला त्यांनी अगदी अडगळीत टाकलेलं आहे आणि सगळी लढाई महायुतीतल्याच पक्षामध्ये होते, विशेषतः भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेची सेना यामध्येच होते. त्याचा अर्थ काय होतो? विरोधी पक्ष महाराष्ट्रातला या निवडणुकीत संपल्यागतच झालेला आहे. महाविकास आघाडी, मी आजच लिहिलेलं आहे, महाविकास आघाडी आता या निवडणुकीमध्ये भकास झालेली दिसते. हे कशामुळे झालं याचा विचार करणार आहेत का महाविकास आघाडीचे नेते? एवढं सगळं सत्ता, म्हणजे मला 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे, मला त्याची सुद्धा वाट बघायची गरज नाही. मी आत्ताच सांगतो की महाराष्ट्रातला नंबर 1चा पक्ष नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये हा भारतीय जनता पक्षच असेल. यामध्ये माझ्या मनात काही शंका नाहीये. कारण यांच्याकडे एवढा पैसा आहे, धमक्या द्यायची यांची ताकद आहे. म्हणजे जयकुमार गोरे नावाचे मंत्री आहेत, बरोबर आहे ना, आणि दुसरे तिथे विदर्भामध्ये आशिष देशमुख यांनी तर उघडपणे कापून काढू, देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत. काय चाललंय? कोणीतरी एक रवींद्र चव्हाण म्हणतात की मोदींनी आपल्याला लस दिली त्याबद्दल आपण ऋणी राहायला पाहिजे. काय मोदींनी? म्हणजे काँग्रेस पक्षाचं सरकार होतं तेव्हा ही लसी आपण लहानपणापासून घेतो आहोत ना. अगदी मूल 6 महिन्याचं झालं, 3 महिन्याचं झालं, लसी घेतो आहोत. असं कुठच्या सरकारने म्हटलेलं नाही आम्ही तुम्हाला लस दिली वगैरे. मला असं वाटतं लाचारीचा महापूर आलेला आहे. लाचारी पण म्हणजे आता ह्या निवडणुका स्थानिक लेवलच्या असतात, पण त्याच्यामधनं एक पहिला संकेत हा मिळतोय की भाजपची 2029ची तयारी जी आहे अगदी 100%, 100% भाजप. कारण म्हणजे एकतर या निवडणुकीच्या आधी अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात, ते असं विधान करतात की आता भाजपला कुबड्यांची गरज राहिलेली नाही, आणि पाठोपाठ हे जे पक्षप्रवेशाचे आपण सगळे सोहळे बघितले, मग शिंदे भाजपचे नगरसेवक पळवतायत, त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं मग लाटच आणली शिंदेच्या लोकांना पळवण्याची. त्याच्यानंतर शिंदेची एक दिल्लीवारी होते, अमित शहांचं एक विधान येतं की माझं लक्ष आहे म्हणून वगैरे या सगळ्यावरती. पण तरी सुद्धा हा प्रकार थांबलेला नाहीये आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की 2 डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची. ते असं म्हणू शकले असते वादावरती की नाही आमचं सरकार व्यवस्थित आहे किंवा आमच्या 2 पक्षांना पक्षवाढीचा अधिकार आहे वगैरे. ही तारीख त्यांनी सांगण्याचं नेमकं कारण काय? मला असं वाटतं की 2 डिसेंबर नंतर महाराष्ट्रात काही होणार आहे असं ते जे म्हणतायत ते केवळ एकनाथ शिंदेवर दबाव आणण्यासाठी म्हणतायत, हे लक्षात घ्या. त्यांचं आता जे टार्गेट आहे ते नगरपालिकेमध्ये किंवा नगरपंचायतीमध्ये
जास्तीत जास्त जागा जिंकणं आणि नंबर 1 होणं एवढंच आहे. पण एकनाथ शिंदेना कसं कमी कमी करता येईल, त्यांचे पाय कसे कापता येईल, हे प्रत्येक मुद्द्यावर ते बघतायत, तेच करतायत. कुठे हल्ला केला भाजपने? रवींद्र चव्हाण काय स्वयंभू नेते नाहीयेत ना, लोकप्रिय नेते नाहीयेत, जनतेचा पाठिंबा वगैरे नाहीये, हे नियुक्त केलेले नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, बरोबर आहे. हे देवेंद्र ठाण्याच्या जिल्ह्यातनं निवडलं, यांच्या शिंदेच्या जिल्ह्यातनं. म्हणजे डोंबिवलीतले आहेत ते, त्यांचं स्वतःचं काम काय डोंबिवली बाहेर कधीच नव्हतं. पण शिंदेचा बालेकिल्ला जो आहे ठाणे, त्यावर पहिला हल्ला केला ना. आणि हा हल्ला शिंदेना काय वाटतं, अमित शहांच्या संमतीने नसेल केला, देवेंद्र फडणवीसांची संमती नसेल आणि रवींद्र चव्हाण स्वतंत्रपणे सगळं करतायत? शक्यच नाही. शिंदे आणि अमित शहांची जी बैठक झाली त्यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू बाहेर आल्या. पहिल्या बातमीमध्ये काय आलं की अमित शहानी सांगितलं की मी लक्ष ठेवू नये. दुसऱ्या बातमीमध्ये असं आलं, अमित शहानी शिंदेना स्पष्ट सांगितलं की तुम्ही जे म्हणताय की आमच्या पक्षातले लोक तुमच्या पक्षात घेऊ नका किंवा तुमच्या पक्षातले आमच्या पक्षात घेऊ नका, असं काही होणार नाही. असा आपल्याला सर्वसाधारण नियम बनवता येणार नाही. याचा अर्थ अमित शहांचा शिंदे सेनेतून जे कार्यकर्ते किंवा नेते भाजपमध्ये येत आहेत त्यांना आशीर्वाद आहे असा होतो. शिंदेने एक गंभीर विधान केलं की पैसे देऊन रवींद्र चव्हाण फोडतायत आमची माणसं, तरी सुद्धा अमित शहानी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. शिंदेला काय वाटतं, अमित शहा त्यांच्यावर प्रेम करतायत? अजिबात नाही. अमित शहा हे राजकीय सोय म्हणून शिंदेकडे पाहतायत, पूर्वी पाहत होते, आजही पाहतायत. ज्या क्षणाला शिंदेची गरज संपेल त्या क्षणाला शिंदेना अडगळीत टाकलं जाईल, याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये. शिंदेनाच हे समजत नाही, कारण शिंदे भ्रमात आहे. शिंदेना वाटतं आपण शिवसेना फोडली, भाजपवर उपकार केले, असं काही नाहीये. शिवसेना फोडून भाजपने स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे, नाहीतर सरकारमध्ये आले नसते ना देवेंद्र फडणवीस किंवा भाजप. तेव्हा शिंदेचा उपयोग भाजपने केलेला आहे. जशी भाजपची परंपरा आहे, इतिहास आहे की कायम विरोधी पक्षांचा उपयोग भाजप करतो. मी अगदी तुला ताजं उदाहरण सांगतो, मग ताजं नाही, खूप जुनं उदाहरण सांगतो. गोव्यातलं. गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष होता. मी 1985 पासून पाहत आहे. तिथे मांडोवी नावाचं हॉटेल होतं, तिथे प्रमोद महाजन उतरायचे. अनेकदा माझं त्यांच्याशी तिकडेच बोलणं झालेलं आहे, भेटही झालेली आहे. भाजपचं काहीही नव्हतं गोव्यामध्ये, पण हळूहळू त्या मगो पक्षाला जवळ घेत घेत युती करत करत हा अख्खा मगो पक्षच गिळून टाकला भाजपने. अरे बाजूचं राज्य आहे गोवा. शिंदेनी हे तरी लक्षात ठेवायला पाहिजे, भाजप आपल्या मित्रपक्षांना कसा गिळतो. बिहारमध्ये त्यांना ते शक्य झालं नाही, पण आज ना उद्या ते करणारच आहेत. ते मुद्दा असा आहे की 2 डिसेंबर नंतर तातडीने युती तुटेल वगैरे अशा भ्रमात मी नाही. पण महापालिका इलेक्शनमध्ये शिंदे काय करतात यावर महायुतीचं भवितव्य अवलंबून आहे. महायुती 2029 पूर्वी तुटणार आहे का? 100% तुटणार आहे. कारण अमित शहानी जाहीरपणे सांगितलंय की 2029च्या निवडणुकीमध्ये 100% भाजप आपल्याला करायचंय, कुबड्या टाकून द्यायच्या आहेत. तेव्हा ह्या 2 कुबड्या, एक शिंदे कुबडी आणि एक अजित पवारांची कुबडी, या दोन्ही ते टाकूनच देणार आहे, हे जाहीरपणे ते बोलतायत. तेव्हा यामध्ये काही आश्चर्य नाहीये. मला चिंता ही आहे की भाजपची ही एकपक्षीय राजवट आहे का? मला विरोधी पक्षांची चिंता वाटते. मला आता एकनाथ शिंदेची चिंता वाटायला लागली आहे आणि अजित पवारांची चिंता वाटायला लागली आहे. कारण भाजपचा मुकाबला करायचा असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सुद्धा विचार करायला लागणार, आपण किती दिवस त्यांच्या सेवेत राहणार. महाविकास आघाडीचं काय होतंय? मला नाही वाटत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ही ताकद आहे की ते भाजपच्या सगळ्या या निवडणूक यंत्राचा मुकाबला करतील, किंवा राज ठाकरेंमध्ये ती ताकद आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर ते होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते या नगरपालिका निवडणुकीमध्ये, मी मानतो लोकसभा निवडणूक महत्वाची आहे, विधानसभा निवडणूक महत्वाची आहे, पण मला असं वाटतं की त्याहीपेक्षा महत्वाच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकतर ग्रामपंचायतीची निवडणूक आणि त्यानंतर हे नगर परिषद किंवा नगरपंचायत, ग्रामपंचायतीने नगरपंचायत, त्यानंतर नगर परिषद आणि नगरपालिका, या ज्या 4 निवडणुका आहे हा लोकशाहीचा पाया आहे, हे लक्षात घ्या. वरचं आपण बोलत राहू, वर अचानक सडत नाही, खालून सडत जातं. ग्रामपंचायतीच्या जेव्हा निवडणुका गेल्या महाराष्ट्रात झाल्या त्या निवडणुकांमध्ये हेलिकॉप्टर्स वापरली गेली. हा पैसा कुठून आला?
हा कोणीतरी दिला ना, हा कोणी कोणाला दिला, बरोबर. तोच पैसा आज दिसतोय या निवडणुकीमध्ये. म्हणजे कणकवलीला जे झालं, हो महायुतीतलेच एक आमदार निलेश राणे हो भाजप नेत्याच्या घरी स्टिंग ऑपरेशन करतात, तिथे पैसा सापडतो 25 लाख रुपये. आणि निलेश राणे असा आरोप करतात की हे सगळं रवींद्र चव्हाणांनी म्हणजे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेलं आहे. नाही, तिकडे तर फारच रंगतदार एपिसोड चालू आहे. म्हणजे मला ते कळत नाही की नेमकं काय. म्हणजे राणेंच्याच घरामध्ये 2 पुत्र वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत, ते खरोखर सिरियसली लढाई करतायत की हे लुटुपुटूचं नाटक आहे? नेमकं काय तुम्हाला मला असं वाटतं ही लुटुपुटीची लढाई आहे. राणेंच्या घरामध्ये काही भांडणं वगैरे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत वगैरे, याला काय अर्थ नाही. 2 डिसेंबरपर्यंत ही भांडणं मिटतील. झालंय काय, भाजपने राणेंना महत्व दिलं नाही. रवींद्र चव्हाण पण तेव्हा रवींद्र चव्हाण त्यांचं तिथे ते जुनं भांडण पण आहे. जुनं भांडण आहे आणि भाजपने महत्व दिलं नाही, त्यामुळे युती झाली नाही. शिंदे सेना आणि भाजप ही युती जी कोकणामध्ये किंवा कणकवलीमध्ये व्हायला पाहिजे होती, ती युती झाली नाही. कारण रवींद्र चव्हाणांच्या डोक्यात काय आपला अजेंडा आहे, अमित शहानी दिलेला 100% भाजप. आणि ते स्वतः तिथे पालकमंत्री असल्यामुळे पूर्वीचे काही पूर्वीची सगळी गणितं आहेत, ते तिकडे गेले. निलेश राणेंचं म्हणणं आहे त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या घरी पैसे ठेवले. आता मुख्य मुद्दा काय मी तुला सांगतो. निलेश राणेचं सगळं मनोरंजक जे आहे ते आपण ऐकलेलं आहे की पैसे सापडले वगैरे. आता तर त्याच्यावरच केस केलेली आहे पोलिसांनी, ते घरात घुसल्याबद्दल. खरी गोष्ट जी सांगितली आहे ना, ती आपल्या पराभूत आमदार जे आहेत या निवडणुकीतले, वैभव नाईकनी सांगितलेले. ते असं म्हणाले आहेत, त्यांनी व्हिडिओ केलेला आहे, म्हणजे आलेला आहे सगळीकडे, की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या माणसाच्या घरी, ज्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे सापडले, तोच यांचा निवडणूक एजंट होता, नारायण राणेंचा आणि निलेश राणेंचा. त्यावेळेला ह्यांना चाललं. म्हणजे तेव्हा सुद्धा जे आरोप झाले की नारायण राणेंनी पैसे वाटले किंवा या निलेश राणेंनी पैसे वाटले, तेव्हा भाजप सोबतच होते ना. बरोबर. पैसे वाटण्यामध्ये तिघांची भागीदारी होती. आता मात्र ते वेगळे लढतायत, त्यामुळे याला स्टिंग ऑपरेशन वगैरे. लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. हे सगळे पैशाचं राजकारण करणारे लोक आहेत. नारायण राणे यांनी कायम गुंडगिरी, दहशतवाद, पैशाचं राजकारण केलेलं आहे. आता हे वेगवेगळ्या ठिकाणी गेले किंवा एकमेकाशी भांडतायत असं दाखवलं. कणकवली नगर परिषद जिंकायची आहे म्हणून त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांच्या सेनेने पण युती केलेली आहे. कोण एकत्र आहे कणकवलीमध्ये? शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. महाराष्ट्रात कुठेही अशी युती झालेली नाही. पण दुसरीकडे तू मगाशी म्हणालात उमरग्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्या आघाड्यांचं चित्र बघितल्यानंतर आपलं डोकं चक्रावून जाईल. एक्झॅक्टली बरोबर आहे. पण उमरग्यामध्ये ती शिंदे सेना आणि काँग्रेसची युती झालेली आहे. बरोबर. फोटो लावलेत त्यांनी एकत्रितपणे. मग अशी तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे की म्हणजे एकाधिकारशाहीकडे वाटचाल म्हणजे एकपक्षीय राजकारण होण्याच्या दिशेनं चाललेलं आहे. पण या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये खूप वेळा दिसतंय की शिंदेची ती महत्वाकांक्षा जी आहे ना, ती लपून राहिलेली नाहीये. शिंदे वारंवार प्रचारामध्ये लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करतायत की ते पैसे, ती योजना माझ्यामुळे तुम्हाला मिळाली आहे. गेल्या 4-5 सभांमध्ये त्यांनी एक नवीन स्टाईल सुरू केली की ते भर सभेतनं फोन लावतात आणि की माझ्या आदेशानं आता तुम्हाला कसं हे फोन लावला. तर म्हणजे असे निर्णय होण्याची एक प्रक्रिया आहे. कॅबिनेट आहे कशाला, कॅबिनेटमधून निर्णय होतात हे इथं भर सभेमध्ये असं दाखवतायत. आणि तिकडून उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर हे फोनवरनं सांगतात की मग हे विचारतात देऊ का आश्वासन, देत आहेत वगैरे. हे काय पद्धत आहे? काय चाललंय? म्हणजे हे गंमत चालली आहे. लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. अधिकार, जो प्रभाव त्यांना प्रत्यक्ष मंत्रिमंडळातनं दाखवता येत नाहीये, ते दाखवण्याची धडपड जाहीरपणे करतायत का? हे जी सगळी आश्वासनं दिली आहेत ना फोनवरून, लोकांनी लक्षात ठेवावं. प्रकाश आंबेडकरनी दिलेली, उदय सामंतनी दिलेली ही आश्वासनं आहेत, ही पूर्ण होणार नाहीत. फडणवीस सगळे हे जे निर्णय आहेत ते रोखून धरणार. शिंदेनं स्वतःच्या खात्याचे निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार नाहीये. आपल्याला माहिती आहे, नगरविकास खात्याचे निर्णय सुद्धा आता मुख्यमंत्र्यांचं कार्यालय घेत आहे, त्याच्यावर लक्ष ठेवत आहे. त्यांची काही कॉन्ट्रॅक्ट कोर्टातनं बाद झालेली. एक्झॅक्टली. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ठरवलेलं आहे की शिंदे आता जे काय काम करतील ते माझ्या नियंत्रणात करतील. अशा वेळेला शिंदे लोकांना मूर्ख बनवतायत. कोणतरी फोनवरून मंत्र्याला घेतात, उदय सामंत किंवा प्रकाश आंबेडकरला. याला काहीच अर्थ नाहीये. मला असं वाटतं की लोकांनी हा मूर्खपणा किंवा ही बनवेगिरी, मूर्खपणापेक्षा बनवेगिरी, मूर्खपणा नाही ही बनवेगिरी आहे. म्हणजे खरं तर यांच्यावर 420 खाली खटले भरायला हवेत मतदारांनी.
हे ओळखायला पाहिजे ना लोकांनी, हे आपल्याला फसवतायत. मुळामध्ये उपमुख्यमंत्री असं काही पद घटनेमध्ये नाही की उपमुख्यमंत्री असा कोणाला आदेश देऊ शकतो वगैरे. हे म्हणजे सगळे मंत्री नंतर समानच आहेत ना, केवळ मुख्यमंत्री आहे. तर अशा वेळी ही जी धडपड आहे, ही जी अगतिकता आहे, ती भाजप समोर उभं राहण्याची धडपड आहे. आणि आपला पक्ष अजूनही भाजपला म्हणजे चॅलेंज देऊ शकतो. किंवा शेवटी कसं आहे, दिल्लीमध्ये त्यांना जे बार्गेन करावं लागणार आहे ते या निवडणुकींच्या ताकदीवरती करावं लागणार आहे. इथं त्यांना अजिबात स्पेस मिळत नाहीये, ती दाखवण्याची सगळी धडपड दिसते याच्यात. शिंदे यांची अस्तित्वाचीच धडपड आहे. म्हणजे आता ते नगरपालिका किंवा नगर परिषद निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा आणण्याचा प्रयत्न करतील, कारण ही आपली ताकद आहे असं ते दाखवत आहेत. पण ठाणे जिल्ह्याबाहेर फार ठिकाणी शिंदेची ताकद आहे असं काही दिसत नाही. ठाणे जिल्ह्यात तर भाजपने त्यांना फार मोठा दणका दिलेला आहे. सर्वत्र ठाणे शहरापासून डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, पालघर सगळ्या ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदे हा संघर्ष आहे. तेव्हा शिंदे यांना ठोकून काढा असं जणू अमित शहानीच सांगितलेलं आहे स्पष्ट. मला असं वाटतं की महानगरपालिका निवडणुकीपर्यंत हे थांबतील. आता यानंतर जिल्हा परिषद महानगरपालिका होईल. महानगरपालिका निवडणुकीत शिंदेचा उपयोग काय आहे, तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्यांची मतं फोडणं हा शिंदेचा प्रमुख उपयोग आहे. मी तुला सांगतो, मुंबईमध्ये 115 ते 120 असे मतदारसंघ आहेत, तिथे मराठी मतदाराचं प्राबल्य आहे. तिथे जर मराठी मतं फुटली 10-20% तरी सुद्धा भाजपचा फायदा होऊ शकतो. बरोबर. 3-4 हजारांनी निवडणुका जिंकतात किंवा हरतात महापालिकेच्या. त्यामुळे शिंदे ते काम करतात की नाही ही महत्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेव, 2017ला जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा 82 जागा मिळाल्या भाजपला आणि 84 जागा मिळाल्या ठाकरेंना. म्हणजे दोघांमध्ये अटीतटीचा सामना आहे. आता राज ठाकरे येत आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, उद्धव ठाकरेंची बाजू थोडीशी बळकट झालेली आहे, फार बळकट झाली असं मला वाटत नाही, पण MMRDA एरियामध्ये थोडीशी बळकट झालेली आहे. पण भाजप हे निवडणूक यंत्र आहे. ते ज्या पद्धतीने प्रचार करतायत, मला तर भीती वाटते की अशा प्रकारे भाजप प्रचार करून पैसा ओतून मुंबई महापालिका सुद्धा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. आणि जर मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात गेली तर मुंबई शहरावरचा मराठी माणसाचा ठसा संपणार, याविषयी मला काही शंका नाहीये. गुजरात्यांची महत्वाकांक्षा 1960 पासून, तुला इतिहास माहिती आहे, 1960 साली जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्य निर्माण झालं त्याआधी 1956 साली 8 महिन्यासाठी मुंबई केंद्रशासित केली होती पंडित जवाहरलाल नेहरूंनी. जवाहरलाल नेहरूंचा सुद्धा मुंबई महाराष्ट्राला यायला विरोध होता त्यावेळेला. त्यांनी 8 महिने मुंबई केंद्रशासित केली. त्यानंतर संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. SM जोशी, डांगे, प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली. आणि मराठी माणसाने लढून 105 हुतात्मे देऊन ही मुंबई मिळवलेली आहे. गुजराती लोकांच्या मनातली ही खंत आहे की मुंबई आपल्याला मिळालेली नाही. लक्षात घे, मुंबई न मिळाल्याबद्दल गुजरातला काय मिळालं, तर महाराष्ट्राला गुजरातला त्या काळामध्ये जवळजवळ 10 कोटी रुपये द्यावे लागले कॉम्पन्सेशन म्हणून. गुजरातने अहमदाबाद ही राजधानी केली, पण अहमदाबाद राजधानी करायला, ती वसवायला किंवा तिची डेव्हलपमेंट करायला महाराष्ट्राने 10 कोटी रुपये त्या काळामध्ये 1960 ची गोष्ट आहे कॉम्पन्सेशन दिलेलं आहे गुजरातला. आता जर भाजपचं राज्य आलं, म्हणजे भाजपची सत्ता आली मुंबईमध्ये, तर भाजप काय मराठी माणसाचा प्रश्न, मराठी माणसाचा पक्ष नाही. 100% मी सांगतो, भाजप हा मंगलप्रभात, लोढा आणि तत्सम लोकांचा पक्ष आहे. पूर्वी जनसंघाला शेटजी भटजींचा पक्ष म्हणत, आता भाजपमध्ये बहुजन आहेत, पण ते सुद्धा या शेटजी भटजींचे गुलाम आहेत असं माझं मत आहे. हे मी सिद्ध करू शकतो. भाजपची कोणतीही निर्णय प्रक्रिया ही मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून होत नाही. आजपर्यंत भाजप बरोबर शिवसेना होती, पण मला सांग, एवढं इथून प्रोजेक्ट घेऊन गेले गुजरातमध्ये, शिंदेच्या शिवसेनेनी एकदा तरी आवाज उठवला का? नाही. परवा ते जितेंद्र सिंग आले मुंबईमध्ये, IIT मध्ये गेले आणि IIT बॉम्बे आहे, मुंबई नाही, हे चांगलं आहे वगैरे बोलले. एकनाथ शिंदे काही बोलले नाहीत. किंवा त्या त्रिभाषेच्या मुद्द्यावरती सुद्धा काही एकनाथ शिंदे बोलले नाहीत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला, पण त्याचं काही निमित्त म्हणजे वेगळंच होतं, राजकीय नाराजी होती. राजकीय नाराजी होती, यांचे लोक फोडतायत ही नाराजी होती. आणि अमित शहानी यांना उभं केलं नाही. मुद्दा असा आहे, आपला मुद्दा हा होता
की मुंबईवरचा मराठी माणसाचा ठसा संपू शकतो जर भाजप राज्यावर आलं. आणि मी तुला सांगतो ते काम मुंबईमध्ये त्यांना शिंदेच्या माध्यमातून करायचंय. शिंदेच्या माध्यमातून करायचं आहे. मला असं वाटतं की मराठी माणसाने लक्षात घेतलं पाहिजे की आपण मुंबईमध्ये मायनॉरिटी आहोत. आता हे लोक म्हणतात 38% मराठी माणूस आहे. मी शोधायचा प्रयत्न केला, पण 38% मराठी माणूस ही संख्या काय मला बरोबर वाटत नाही. फार फार तर मराठी माणूस हा मुंबईमध्ये 28 ते 30% असेल. याचा अर्थ काय होतो, उरलेले जे 70% आहेत हे अमराठी आहेत. आता ते आपल्या डोक्यावर का बसत नाहीत, तर अमराठी माणसं ही वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विभागलेली आहेत. उत्तर प्रदेशची माणसं वेगळी, बिहारची वेगळी, राजस्थानची वेगळी, मध्य प्रदेशची वेगळी. त्यांचे घेटोज आहेत मुंबईमध्ये, म्हणून ते आपल्या डोक्यावर बसत नाहीये. पण जर ते एकत्र आले, त्या लोकांनी आपली एक फ्रंट तयार केली, तर मराठी माणसाची अडचण होऊ शकते. आणि त्या लोकांची खरी फ्रंट ही भाजप आहे, हे लक्षात घ्या. भाजपच्या हातात सत्ता जाणं म्हणजे मुंबईचं मराठी पण नष्ट होणं. पण म्हणजे आत्ता जे चित्र दिसतंय, एकतर बऱ्याच वर्ष निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि आत्ता जे चाललेलं आहे ते असं वाटत होतं की कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुकीला वगैरे सुरू होईल. शिंदे आणि फडणवीसांमधलं अंतर्गत वॉर जे आहे ते इतक्या लवकर सुरू झालं नगरपालिकेच्याच टप्प्यावरती. आणि पुन्हा त्यातली गंमत ही आहे की शिंदेंना पक्ष आपला वाढवायचा आहे, पण तो वाढून ते नेमकं करणार काय आहेत. त्यांना तो पक्षच मुळात महाशक्तीने दिलेला आहे, तयार करून दिलेला आहे. तर हे जे सगळं इतक्या लवकर होईल असं तुम्हाला वाटलं होतं का? मला असं वाटलं होतं की म्हणजे एवढं ज्याला म्हणतात की ते टोकाला जाईल इतक्या लवकर असं मला वाटलं नव्हतं. पण हे सुरू कधी झालं, आत्ता नाही सुरू झालंय. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्याच्या आधीपासूनच सुरू झालं. शिंदेची नाराजी स्पष्टपणे दिसली होती. शिंदेना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं नव्हतं. शेवटी अमित शहाचा आदेश आला आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. गेल्या 11 महिन्यामध्ये एक प्रसंग मला दाखव की शिंदेचं म्हणणं फडणवीसांनी ऐकलं. फडणवीसांनी शिंदेचे पंख कापलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. मग ते OSDची नेमणूक असो किंवा नगरविकास खात्याची निर्णय प्रक्रिया असो, फडणवीसांनी शिंदेना प्रत्येक ठिकाणी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. खऱ्या शब्दात सांगायचं तर हे आहे, जागा दाखवून दिलेली आहे की मी तुमच्या हाताखाली उपमुख्यमंत्री होतो तेव्हा मी काय बोललो नाही 2022 ते 24. आता मी मुख्यमंत्री आहे, आता तुम्ही काय बोलू नका, गप्प बसा आणि मी जे सांगतो ते करा, असं फडणवीस न बोलता सांगतायत शिंदेना. त्यामुळे मला यात काही आश्चर्य वाटत नाही. ही प्रक्रिया आहे, ती सुरू झाली. शिंदेचा उपयोग संपला. महापालिका निवडणुकीनंतर भाजप रिव्ह्यू करेल की शिंदे आपल्याला हवे आहेत की नाही. आजही शिंदे त्यांना नको आहेत. म्हणजे आकडे बघितले, भाजपचे किती आमदार आहेत? 137. बहुमताला किती आमदार पाहिजे? 145. 8 आमदार कुठूनही येऊ शकतात, अपक्षांमधूनही येऊ शकतात. तोच त्यांचा अस्वस्थतेचा मुद्दा आहे आणि अजित पवार राहणार ना. त्यांच्या आकडेबळाचा फायदा जो आहे तो सरकारच्या अस्थिरतेवरती परिणाम करणारा नाहीये. त्यामुळे ती अगतिकता जास्त आहे. आता एक शेवटचा प्रश्न थोडा निवडणुकांच्या दृष्टीनं, की निवडणूक आयोग नावाची संस्था हे सगळं जे आजूबाजूला चालू आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं शांत आहे, म्हणजे अनेक मंत्र्यांची विधानं झालेली आहेत की तिजोरीची चावी आमच्याकडे आहे आणि तुम्ही आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला निधी देऊ वगैरे वगैरे. सोबतच आपण या निवडणुकीतले घोळ पण खूप बघितलेले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणावरनं जे काही चालू आहे, एकतर ही म्हणजे लोकशाहीची सगळी प्रक्रिया मजबूत करणारी निवडणूक असते जी आपल्याकडे 10 वर्षानंतर होतीये आणि त्याच्यामध्ये सुद्धा असे घोळ झालेले आहेत. आयोग या सगळ्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे का? आयोग आहे कुठे? तू तर म्हणतो आयोग अपयशी ठरला. आयोग आहे कुठे? आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त ना वाघमारे, दिनेश वाघमारे, त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये दिसत होतं हे किती म्हणजे गयावया करतायत. आमच्या हातात काही नाही, नावं ऍड करणं आमच्या हातात नाही, नावं डिलीट करणं आमच्या हातात नाही. अरे तुमच्या हातात आहे काय? मग निवडणूक आयोग कशाला पाहिजे? आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे लोकांनी की राज्यातला जो निवडणूक आयोग आहे तो राज्य सरकारच्या नियमानुसार आणि त्यांच्या अधिपत्याखाली येतो. राज्यातला निवडणूक आयोग हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली येत नाही, त्याच्या नियमानुसार चालत नाही. बरोबर. हे जे आहे तो वाघमारे वगैरे हे राज्य सरकारचे नोकर आहेत.
राज्य सरकारचे नोकर म्हणजे फडणवीस सरकारचे नोकर. त्यांची काय हिंमत आहे फडणवीस सरकार विरुद्ध बोलायची? एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत, उमेदवार पळवले जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, पैसे वाटले जात आहेत. निवडणूक आयोगाने काहीही केलेलं नाही. कणकवलीमध्ये जर पैसे सापडले असतील आणि ते जर निवडणुकीसाठी वापरले जाणार असतील तर पहिल्यांदा कृती कोणी केली पाहिजे, ऍक्शन कोणी घेतली पाहिजे? निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. त्यांनी काहीच केलेलं नाही. ते दुसरं उज्ज्वला थिटेंचं प्रकरण आहे, बरोबर. मोहोळचा उल्लेख केला, अनगळ मला वाटतं तिकडची, हा ती हे आहे नगरपंचायत, तिथलं प्रकरण आहे. त्या उज्ज्वला थिटेंची मुलाखत मी ऐकली आणि थक्क झालो. अभिजित कारंडेंनी घेतलेली आहे मुंबईत, पण मी थक्क झालो. या बाईला किती हॅरॅस करण्याचा प्रयत्न झाला. हा राजन पाटील, याला शरद पवारांनी आशीर्वाद दिला होता, याला अजित पवारांनी आशीर्वाद दिला, आता तो भाजपमध्ये गेलेला आहे. तो तिथला एक गुंड आहे असं चित्र निर्माण होत आहे. त्यांनी त्या बाईंना त्रास दिला, त्यांनी त्यांच्या मुलाला त्रास दिला, आणि कशावरून तर मिरवणुकीमध्ये त्या मुलाला कोणीतरी खांद्यावर घेतलं यावरून. अरे चाललंय काय महाराष्ट्र? म्हणजे हा बिहारचा माफिया आहे. हा राजन पाटील बिहारी माफियासारखा वागतोय. त्या बाईंना निवडणूक अर्ज सुद्धा नीट भरू दिला नाही, तो बाद केला गेला. याचा अर्थ सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे या माफियाच्या ताब्यात आहे, स्थानिक माफियाच्या, लोकल माफियाच्या ताब्यात आहे. निवडणूक आयोगाने काय केलं? काहीच केलं नाही तिकडे. निवडणूक आयोग म्हटल्यावर आमच्याकडे कर्मचारी नाहीत. आणि भारताचं चित्र पाहिलं तर निवडणूक आयोग गेलाय कामातून. म्हणजे आता परवाची गोष्ट सांगतो तुला, महाराष्ट्र सोडून आपण जरा जाऊया. 40 BLOचा मृत्यू झालाय. ब्लॉक लेव्हल ऑफिसर 40. तृणमूल काँग्रेसचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटायला गेलं की असं, आणि केवळ पश्चिम बंगालमध्ये नाही, गुजरातमध्ये झालंय, इतर राज्यातही झालेलं आहे. पण 40 BLOचा मृत्यू झाला, त्यापैकी काही जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. किती गंभीर गोष्ट आहे. कोण आहेत BLOs? लोकांना हे माहित नाही. ब्लॉक लेव्हल ऑफिसर्स हे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत, हे सरकारी अधिकारी आहेत, हे पक्षाचे प्रतिनिधी नाहीत. BLA जे आहेत, BLA शिक्षक, ब्लॉक लेव्हल एजंट, हे पक्षाचे प्रतिनिधी असतात. हे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाचे स्थानिक अधिकारी 40 मृत्यू पावतात, म्हणजे काही जण आत्महत्या करतात, आणि मुख्य निवडणूक आयुक्त काहीच बोलत नाहीत. कशामुळे झाल्या या आत्महत्या? स्ट्रेसमुळे झाल्या, धमक्यांमुळे झाल्या, दबावामुळे झाल्या. काय आहे निवडणूक आयोग? मला असं वाटतं महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला निवडणूक आयोग मरणपंथाला लागलेला आहे. ICU मध्ये आहे तो. आणि म्हणून आपली लोकशाही ICU मध्ये आहे. मी जे म्हणतो ना, आपली लोकशाही ICU मध्ये आहे, याचं कारण हे आहे. आणि मी तुला कायम सांगतो, माझा हिंसेवर विश्वास नाही. लोकशाही स्वरूपातलं बंड भारतात झालं पाहिजे, जनतेचं बंड. लक्षात घे, नाशिकला तपोवनातली झाडं कापली जात आहेत, 1700-1800 झाडं कापली जात आहेत. तिथे जाऊन लोक उभे राहिले ना. लोकांनी सत्याग्रह केला, कोणी चिपको आंदोलन केलं, सुनावणीमध्ये लोक बोलले. ही नागरिकांची ताकद वाढायला पाहिजे. माझं कायम म्हणणं आहे की सिव्हिल सोसायटी चळवळ जी आहे ती वाढायला पाहिजे. सगळे पक्ष बर्बाद झालेले आहेत, भ्रष्ट झालेले आहेत, वशिलेबाजी आहे, घराणेशाही आहे, काहीही करत नाहीत ते. नागरिक जेव्हा जागायला, नागरिक झोपलाय म्हणून हा प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात मी गंभीर विधान करतो की या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये नागरिक भागीदार आहे, तो स्टेक होल्डर झालेला आहे. त्यामुळे ते डिझर्व करतात हे अशा पद्धतीचे. हा, म्हणजे तुम्ही जर सामील झालात भ्रष्टाचारामध्ये, तुम्ही आवाज उठवू शकत नाही. आज तपोवनामध्ये लोकांनी आवाज उठवला. मला एक आशेचा किरण दिसला, की लोक उभे राहत आहेत. हे जागोजागी व्हायला पाहिजे. उज्ज्वला थिटेंवर जर तिथे हल्ला झाला किंवा त्याला धमक्या मिळाल्या तर नागरिकांनी उभं राहायला पाहिजे. त्या कुठच्या पक्षाचे आहे त्याच्याविषयी माझं काही देणं घेणं नाही, पण एका महिलेवर अत्याचार होतोय त्याच्या विरोधात नागरिकांनी आवाज उठवायला पाहिजे. खरंय, तो आवाज कोणी उठवला नाही. आणि पुन्हा अशी त्याला एक गोंडस म्हणजे मांडणी केली जाते की इतक्या वर्षांपासून आमची बिनविरोधची परंपरा आहे आणि ती कायम राहिली, त्याच्यामुळं त्यांचा अर्ज बाद झाल्याचा उलट जल्लोष केला गेला. मला हे बिनविरोधची परंपरा काय कळत नाही. माणसं बिनविरोध कशी निवडून येतात? म्हणजे एक तर ती प्रचंड लोकप्रिय असायला हवीत, की इतकी लोकप्रिय की त्यांच्या विरोधात कोणी उभंच राहू नये स्वेच्छेने. पण असं काय होत नसतं. जे चाललेलं आहे ते शासन त्यांना मान्य आहे, असं काय होत नसतं. फार विश्वास. प्रत्येक गावामध्ये सुद्धा आता
त्या उज्ज्वला थिटेंच्या मुलाखतीचं पुन्हा उदाहरण देतो. त्यांनी असं सांगितलं की या गावामध्ये मालकांची सत्ता आहे. मालक असा शब्द त्या वापरत होत्या. आता मालक कोण, तर हे राजन पाटील, जे गेल्या निवडणुकीत आमदार म्हणून म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले. तर हे राजन पाटील तिथे 2-3 वेळा आमदार होते आधी, ते आता पराभूत झाले. तरी त्या मालकांची सत्ता आहे, लोकशाही नाही तिथे, लोकांची सत्ता नाही तिथे, फडणवीसांची सत्ता नाही, या मालकांची सत्ता आहे. आता मी तुला एक गोष्ट सांगतो, जे आपण बीडमध्ये बघितलं धनंजय मुंडेच्या निमित्ताने, असे मालक गावोगावी तयार झालेले आहेत. गावोगावी तयार झालेले आहेत. ते दबाव आणतात, ते पैसे देतात, मग लोक गप्प बसतात. खरं. तेव्हा धक्का जर लावायचा असेल ना, दिल्लीतल्या हुकुमशहाला तर लावायला पाहिजेच, पण गावोगावी हे जे मालक तयार झालेले आहेत, हे हुकुमशहा जे छोटे छोटे तयार झालेले आहेत, त्यांना धक्का लावायला पाहिजे. खरं. आशा करूयात की आपण 2 डिसेंबरला हे जे सगळं निकालातनं चित्र दिसणार आहे त्याच्यानंतर, पण लक्षात ठेव, भाजप नंबर 1 पक्ष होणार, हे मी आधीच सांगतोय तुला. भाजप नंबर 1 पक्ष होणार. त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. फक्त मगाशी तुम्ही बोलताना जो धोका सांगितलात की एकपक्षीय राजकारणाकडे वाटचाल होणं, त्याच्यातले तोटे काय असतात हे आपण शेजारच्या गुजरातमध्ये जर बघितलं, संपूर्ण व्यवस्था जी आहे ती एका पक्षाच्या प्रशांत, हे हातामध्ये गुजरात जाते. मॉडेलच आहे. गुजरात मॉडेल हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. गुजरात मॉडेल विकासाचं नाहीये, बरोबर. ते एकपक्षीय राजकारणाचं मॉडेल आहे. 2002 पासून 2014 पर्यंत 12 वर्ष मोदी मुख्यमंत्री होते. गुजरातमध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्वच नव्हतं. सगळा विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष प्रामुख्याने संपून टाकला त्यांनी. आमदार बोलू शकत नव्हते. जे आमदार बोलले त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकवलं. हे गुजरात मॉडेलच दिल्लीमध्ये गेलं आणि मग विरोधकांविरुद्ध ईडी आणि सीबीआयचा वापर सुरू झाला, जे आता सगळीकडे पसरतं. सगळीकडे. महाराष्ट्रातही तेच आहे. फडणवीस काय आहे? फडणवीस मॉडेल नाही, हे गुजरात मॉडेल आहे. जे मोदींनी सुरू केलं तेच महाराष्ट्रात चालू राहिलेलं आहे. तर अशी सगळी परिस्थिती आहे. निवडणुकींच्या निमित्तानं महाराष्ट्रातलं जे राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे हे आपण ऐकलं. या सगळ्याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, सूचना असतील, आवर्जून कळवा. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली त्याच्याबद्दल तुमची मतं ऐकायला नक्कीच आवडतील. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.